नमस्कार मित्रांनो, तर आज आपण अत्यंत दुःखद आणि विचार करायला लावणाऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत। मंगळवेढा परिसरामध्ये एका 23 वर्षाच्या नवविवाहित महिलेने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। लग्नाला अवघे 5 महिने झाले होते आणि एवढ्या कमी काळात एका मुलीने आपलं आयुष्य संपवलेलं होतं। ही घटना एक बातमी नाही, तर आपल्या समाजाला विचार करायला लावणारा मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, एका मुलीच्या आईवडिलांनी किती स्वप्न पाहिले असतील, आपली मुलगी सुखी राहील, तिचं आयुष्य चांगलं जाईल या आशेने तिने त्यांचं लग्न केलं असतं। पण विचार करा, त्या आईवडिलांवर काय वेळ आली असेल जेव्हा त्यांना कळलं असेल की त्यांची मुलगी आता या जगात नाही। एक आई कदाचित आजही रडत असेल, माझ्या मुलीने इतकं मोठं पाऊल का उचललं असेल। हा प्रश्न आज फक्त त्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाने विचार करायचा आहे। मित्रांनो, आजकाल लग्न करताना एक मोठी चूक अनेक ठिकाणी होताना दिसते। काही वेळा मुलीचे आईवडील मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे घरचे लोक कसे आहेत हे पाहण्यापेक्षा लक्ष देतात त्याच्या संपत्तीवर। मुलाकडे जमीन किती आहे, मुलाला सरकारी नोकरी आहे का, घर किती मोठं आहे, पैसा बॅलन्स आहे का। पण खरा प्रश्न असा आहे, तो मुलगा माणूस म्हणून कसा आहे, त्याचा स्वभाव शांत आहे का, तो आपल्या पत्नीचा आदर करेल का, आपली मुलगी नीट सांभाळेल का। हे अनेक वेळा नीट तपासलं जात नाही। मित्रांनो, संपत्तीने घर मोठं होऊ शकतं, पण स्वभावाने संसार सुखाचा होतो। जर घरामध्ये आदर नसेल, समजून घेणं नसेल, तर कितीही पैसा असला तरी त्या घरामध्ये सुख कधीच नसतं। प्रत्येक आई वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपली मुलगी म्हणजे जबाबदारी नाही, तर ती आपल्या हृदयाचा तुकडा असतो। तिला दुसऱ्याच्या घरात पाठवताना फक्त एवढाच विचार करा, आपली मुलगी या घरामध्ये सुरक्षित राहील का, तिला इथे आदर मिळेल का, तिला इथे प्रेम मिळेल का, हे माणसं आपली मुलगी नीट सांभाळतील का। कारण लग्न म्हणजे फक्त 2 कुटुंबाचा संबंध नाही, तर एका मुलीच्या आयुष्याचा निर्णय असतो। मित्रांनो, आजची ही घटना खूप दुःखद आहे, पण यामधून आपण एक मोठा धडा घेऊ शकतो। लग्न करताना फक्त पैसा किंवा संपत्ती पाहू नका, माणुसकी आणि स्वभावही पहा। जर आपण हा विचार बदलला तर कदाचित भविष्यामध्ये अशा घटना कमी घडतील। देव त्या मुलीच्या आत्म्यास शांती देवो आणि तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो। तर सर्वांना विनंती आहे, हा फक्त व्हिडिओ नाही, तर समाजामध्ये जनजागृती करण्याचा संदेश आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। आणि आपणही आपली मुलगी कोणत्या मुलाला देत असताना आपण काय विचार करता, संपत्तीचा करता की त्या मुलाच्या घरच्यांचा विचार करता, की मुलगा कसा आहे, त्याच्या घरचे कसे आहेत, की त्या मुलाच्या संपत्तीचा विचार करता, हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि याबद्दल, या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण या व्हिडिओमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।